स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज जे पुरस्कार वाटप होणार आहे, समाजातील उत्कृष्ट आणि अतिउत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाला आधार फाउंडेशन मागच्या 3 वर्षापासून हा पुरस्कार देते आहे। मला सविता काळोखे पाटील, दिलीप काळोखे पाटील यांचंही या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे की त्यांनी समाजातील अशा व्यक्तिमत्वाला पुन्हा एकदा नवीन ऊर्जा देण्याकरता एक चांगला पुरस्काराचं आयोजन केलं आहे। सर, आदित्य ठाकरे असं म्हणताय की मुंबईवरती अदानी कर जो आहे तो लागला जाईल। आता ह्या कॅसेट फार जुन्या झाल्या आहे। आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांना अडाणीवर बोलून आमच्या सरकारला जोडून थोडं न्यूजवर त्याचं मायलेज मिळतं, तुम्ही त्याला थोडं TRP देता म्हणून ते बोलतात। त्यामुळं मला वाटतं केवळ आता काही नाही आहे शिल्लक किंवा देवेंद्रजींच्या आणि आमच्या सरकारवर ते फार बोलू शकत नाही, कारण उद्धव ठाकरेंनी जे सरकार चालवलं ते 2.5 वर्ष घरी बसून चालवलं आणि मग 2.5 वर्ष ते घरी बसून सरकार चालवतात, 2च दिवस मंत्रालयात येतात। अशा वेळी देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे 365 दिवस 24 तास ई ऑफिसवर चालतं आणि ज्या पद्धतीने देवेंद्रजी सरकार चालवत आहेत, आता बोलण्याला काही नाही म्हणून असं बोलत असतात। खैऱ्यांना ऑफर दिली होती का ते म्हणाला भाजपची ऑफर महसूल खात्याचा प्रश्न होती का ऑफर अशी? असं आहे की मला असं वाटतं पास्ट काय झालं यामध्ये फार न जाता विरोधी पक्षानं विधायक काम करून देवेंद्र फडणवीस सरकारला, आमच्या सरकारला काय चांगल्या गोष्टी या महाराष्ट्रासाठी करता येईल याकरता मीडियाचा स्पेस घेतला पाहिजे। आज जो काही मीडियाचा स्पेस जातोय अपोजिशन पार्टीतर्फे 2 वर्षापूर्वी झालं होतं, 4 वर्षापूर्वी झालं होतं, म्हणजे हॉट न्यूज तयार करायच्या, त्यातनं दिवसभराचं आपलं राजकारण आणि पोळी शेकायची, अशा न्यूजला काही अर्थ नाही आहे। महाराष्ट्राच्या जनतेला विकासाकडे नेणारा विरोधी पक्ष आणि महाराष्ट्राच्या जनतेला विकासाकडे नेणारं सरकार हे जनतेला अपेक्षित आहे। सर, पालकमंत्री पदाचा एक प्रश्न आहे। सर, पालकमंत्री पदाचा प्रश्न आहे। भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्री पदावर पुन्हा दावा केलाय की आम्ही याच्यावर लवकर तोडगा काढू, असं काही बोलणं झालंय का? आमचे 3ही पक्षाचे नेते देवेंद्रजी, एकनाथजी, अजित पवारजी बसतील आणि मी सुद्धा असणार आहे, त्यामुळे अजून काही या विषयावर चर्चा झाली नाही। ज्या दिवशीपासून हा विषय थांबला गेला तो थांबलाच आहे। निश्चितपणे आम्ही लवकरच बसून यावर तोडगा काढू। जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे, तब्येत खालावल्याची माहिती कळते। जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे, तब्येत खालावल्याची माहिती कळते। आता जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे त्यावर मी परवाही बोललो की त्यांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे, सामाजिक आंदोलन आहे। आमच्या सरकारने यापूर्वीही 14 ते 19 आणि मधल्या काळात एकनाथ शिंदे सरकारने खूप मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे। आताही आमचं सरकार प्रयत्न करत आहे आणि अपेक्षित सर्वच काही आंदोलनात मिळत नसतं। आंदोलनाचा मूळ गाभा असतो समाजाला न्याय मिळण्याचा, मराठा समाजाला न्याय मिळण्याचा, तर आमचं मराठा समाजाला न्याय देण्याचं काम चालूच आहे आणि सर्वात जास्त काम आमच्या सरकारनं झालं आहे। पालकमंत्री पदावरून शिवसेनेचे सर, महसूल खात्या संदर्भात एक प्रश्न आहे। तुम्ही जिल्हाधिकारी आणि जे कलेक्टर किंवा इतर तहसीलदार आहेत त्यांना आदेश काढलेत, काय ते आदेश आहेत आणि कसं त्याचं मॅनेजमेंट होणार आहे? महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेपर्यंत महसूल खात्याचे अधिकारी हे पोहोचले पाहिजे, कारण सर्वात मोठी सेवा देणारं महसूल खातं आहे आणि महसूल खात्याच्या माध्यमातून 2 दिवस प्रांत, 2 दिवस तहसीलदार, 1 दिवस जिल्हाधिकारी, 9 कलमी कार्यक्रमावर जर आपण प्रवास केले तर मला वाटतं एक चांगला शासनाचा चेहरा आणि शासनाकडे प्रलंबित कामं कलेक्टरेटला आणि प्रांताला खेटा मारून लोक तपासले आहेत आणि त्यामुळं हे कंटाळलेले आहेत। त्यामुळं हे कंटाळलेली जनता जी आहे आमच्या खात्याला, ती कंटाळलेली जनतेला गावामध्ये आणि आमच्या स्टेज शिवारामध्ये जाऊन न्याय मिळेल। आमच्या खालचे अधिकारी जे आहेत तलाट्यापासून सर्व हे या ठिकाणी अलर्ट मोडवर येतील आणि आमच्या महसुली प्रशासना माध्यमातून आमच्या समाजाला, राज्याच्या जनतेला हे न्याय मिळण्याकरता केलेलं महत्त्वाचं पाऊल आहे। नितेश राणे म्हणतात बुरखा घालून, नितेश राणे असं म्हटल्या, काल सुषमा अंधारे असं म्हटल्या की येणाऱ्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच केंद्राचे सरकार असतील करतील। नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यात आता वाद सुरू झाले। सुषमा अंधारेवर काय बोलावं?
सध्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेमध्ये त्यांनी बोललं पाहिजे. तर मोदी आणि अमित शहाजीवर बोलले कसं आहे, सर त्यांनी आपली उंची बघितली सर पाहिजे. नितेश राणे असं म्हणाले की बुरखा घालून कुठल्याही 10वी किंवा 12वीच्या मुलींना पेपरला बसू देऊ नका, कारण कॉपी होण्याचे जास्त चान्सेस आहेत. हे कितपत योग्य आहे? नाही, मला असं वाटतं यामध्ये त्यांचा जो भावना आहे किंवा त्यांचा जो त्या मागणीबद्दलची भूमिका आहे, त्यांनी जो काही शंका व्यक्त केल्या त्या शंकेवर मला असं वाटतं थोडासा चर्चा केली पाहिजे. आणि त्यावर मी आज काही बोलण्यापेक्षा मी त्यावर त्याचं काय म्हणणं आहे, नेमकं नितेश राणे कुठल्या मुद्द्यावरनं बोलले आहे हे तपासून बघतो आणि मग बोलतो. सर बीडची काय परिस्थिती आहे? तुम्ही आढावा घेतलाय का? धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जातोय, पण बीड तुमच्याकडे चांगलंच आहे. बीड पूर्वी चांगलंच होतं, बीड पुढेही चांगलंच राहील. खरं तर या प्रकरणाला ज्या पद्धतीने राजकीय रंग देणं सुरू आहे, आम्ही सर्व राज्यकर्त्यांनी किंवा विरोधी पक्षांनी कुठल्याही घटनेला राजकीय कलर देता त्या घटनेमधल्या आरोपींना योग्य शासन व्हावं, त्याला योग्य शिक्षा व्हावी याकरता कुठलाही इन्फ्लुएन्स त्या तपास यंत्रणेवर होऊ नये किंवा तपासावर जाऊ नये याची काळजी घेण्याची गरज आहे. आमचा हा फोकस आहे, माननीय देवेंद्रजींचा फोकस आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयाचा फोकस आहे की या घटनेतला एकही आरोपी हा गुन्ह्याच्या बाहेर राहू नये, तो गुन्ह्यात जावा आणि त्याला कडक शासन व्हावी, शिक्षा व्हावी. आणि कोर्टामध्ये जे काही चार्जशीट होईल ती अपूर्ण राहू नये, कुठलाही पुरावा कमी राहू नये याकरता काम करणं महत्त्वाचं आहे. या विषयामध्ये राजकारण करणं महत्त्वाचं नाही आहे. आणि बीड नेहमीच सुरक्षित आहे, पुढेही सुरक्षित राहील याची काळजी करायची गरज आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामाचं काय सर? वरती पुरस्कार पुरस्कार वितरण थांबले सिनियर आहेत सगळे. माझी विनंती आहे